Dear friends, today we are going to learn about by the time, the use of the phrase by the time. In this video, we are going to learn about by the time. By the timeचा वापर वाक्यात कसा केला जातो त्या संदर्भात आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, बाय द टाइम म्हणजे काय मित्रांनो? बाय द टाइम मीन्स तोवर किंवा तोपर्यंत किंवा तेव्हापर्यंत असं त्याचा अर्थ होतो. Let us see. It shows one action happens before or by the moment another event is complete. By the time, what by the time shows? One action happen before. मग एक क्रिया घडते ना घडते तोच दुसरी क्रिया कंप्लीट होऊन जाते. ती क्रिया घडण्या अगोदर ती दुसरी क्रिया कंप्लीट होऊन जाते. त्याला म्हणतात वन ॲक्शन हॅपन्स बिफोर और बाय द मोमेंट अनदर इव्हेंट्स कंप्लीट. एक क्रिया घडते, लक्षात, एक क्रिया कंप्लीट झाली असं त्याचा अर्थ आहे. तोवर दुसरी क्रिया कंप्लीट झाल्याची दिसते. ओके, लेट अस सी examples. By the time I reach the station. First sentence. Second, the train had left. By the time, one action happened. By the time I reached the station, one action happened before. मग आता मी स्टेशनला पोचलो, म्हणजे पोचताना पोचते तोच असं त्याचा अर्थ. वन ॲक्शन हॅपन बिफोर असं म्हणता येईल. किंवा ऑर द मोमेंट अनदर इव्हेंट is completed. By the moment another event is complete. By the time I reach the station, the train had left. It's called as one action happened before or by the moment event is complete. Okay. By the time I reached the station, the train had left. मी स्टेशनवर पोहोचलो. By the time I reached the station, मी स्टेशनवर पोहोचलो. पोहोचले ना पोहोचलो, काय पाहिलं मी असं त्याचा अर्थ. पोहोचलो. The train had left. तोपर्यंत गाडी सुटली होती. मी स्टेशनवर पोहोचलो तोच गाडी सुटलेली पाहिली मी असा त्याचा अर्थ. हे दाखवण्यासाठी बाय द टाईमचा वापर तुम्ही करू शकता. अशी शेकडो वाक्य तुम्ही बाय द टाईमचा वापर करून बनवू शकता. गॉट इट? सबस्क्राईब द चॅनल and like such kind of videos and share all over the world. Thanks.